पण अशी टेस्ट करायला येत नाही, याचं प्रमाण सुशिक्षित लोकांमध्ये जास्त असते की अशिक्षित लोकांमध्ये याचं प्रमाण जास्त आढळते? याच्यामध्ये दोन्हींमध्ये हे प्रमाण तेवढंच सारखं आहे. सुशिक्षित लोकांना पण जेव्हा आम्ही सांगतो की तुम्ही स्पर्म काउंट करून घ्या तुमचा, आणि स्पर्म टेस्ट करणं हे म्हणजे अगदी सोपी टेस्ट आहे आणि स्त्रियांच्या टेस्ट पेक्षा ही अगदी वेदनारहित टेस्ट आहे. म्हणजे आम्ही सांगतो 4 दिवस संबंध ठेवू नका आणि त्यानंतर तुमचं सिमेन अनालिसिसचा रिपोर्ट करून घ्या. तेव्हा पुरुषांचं असतं की नाही, आमचे संबंध तर व्यवस्थित होत आहेत, मला तर वाटत नाही की माझ्यामध्ये काही कमतरता आहे. पण फक्त तुमचे संबंध व्यवस्थित होत आहेत म्हणजे इनफर्टिलिटी तुमच्यामध्ये नाहीये असं नाही आपण बोलू शकत आहे. काउंट असले पाहिजे. काउंट प्लस मोटिलिटी म्हणजे त्याची गती किती आहे स्पर्मची, तो ओव्हरीज पर्यंत पोचेपर्यंत त्याची किती गती राहते आहे, ह्या गोष्टी पण त्यामध्ये मॅटर करतात आपल्या. म्हणजे हेल्दी आहेत की नाही असं बोलू शकतो. पण हा बोलू शकतो, आणि त्याची चपळता किती आहे हा जास्त वर्ड आपण जास्त वापरू शकतो.